अहो बंगला, अहो रो हाऊस, अहो सेपरेट 7/12, सेपरेट खरेदी खर्च सोबत, अहो डायरेक्ट भेटणार आहे तुम्हाला एक एक डिटेल, एक एक माहिती तंतोतंतोची इथंच मी तुम्हाला देणार आहे. एक रिक्वेस्ट करणार आहे की हा जो व्हिडिओ आहे हे तुम्हाला संपूर्ण बघायचं. किती बिल्टअप एरिया असणार आहे, किती BHK असणार आहे, कसं काय, कुठला लोकेशन असणार आहे पुण्यामधला, कसं काय तुम्हाला सेपरेट 7/12 खरेदी खत सोबत भेटणार आहे. हे 3 BHK बंगला. अहो लोक लय बघतात ना, इथं तिथं इथं तिथं, ह्या साईडला त्या साईडला, पण आपला व्हिडिओ बघितल्यानंतरच अहो मित्रांनो, मंडळी आणि ताईदाला तुम्हाला एक एक माहिती कळणार आहे की आपला 3 BHK बंगलो रो हाऊस कुठं असणार आहे. तर व्हिडिओ बघायचे, संपूर्ण माहिती घ्यायची या प्रॉपर्टीची. आणि नवीन आले असाल तर चॅनलला तुम्हाला सबस्क्राईबचा बटन दिसतो खाली, तो दाबवायचे. कारण की लोक ते दाबवत नाही, वेगळंच. ओके, बरोबर ना. तर व्हिडिओ बघा, संपूर्ण माहिती घ्या या बंगल्याची, या रो हाऊसची. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे. मित्रांनो, मंडळी आणि बंधू बहिणींनो आणि ताई दादा, तुमच्यासाठी आज मी स्वतः कासिम शेख आणि हे जे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज हे चॅनल, अहो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज लक्षामध्ये ठेवा. काय माहिती का, लोक असंच उपचार करतात, पण मंडळी आणि ताई दादा, आज पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर खूप दिवसानंतर तुमच्यासाठी 3 BHK बंगला रो हाऊस आणलेला आहे. आणि कुठं, आपल्या या चॅनलच्या मदतीने. तर म्हणूनच एक रिक्वेस्ट करणार आहे की हा जो व्हिडिओ आहे हे आपल्याला संपूर्ण एकदम व्यवस्थित, एकदम चांगल्या रीतीने बघायला लागणार आहे. कारण की लोक बघत नाही आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करत नाही. अहो जाऊन तुम्ही ते पाठीमागचे व्हिडिओ बघू शकतात, ज्याला 6 लाख 7 लाख व्ह्यूज झालेले आहेत. आणि लोकांनी, कित्येक लोकांनी सबस्क्राईब केला का नाही केला ते पण तुम्ही बघू शकतात. अहो 6 लाख व्ह्यूज गेलेले. आणि आपल्या या युट्यूब चॅनल वरती 65,000 फक्त सबस्क्रायबर आहे. बाकीचे गेले कुठं, विचार करा तुम्ही. काय माहिती का, लोक तात्पुरते येतात या रिअल इस्टेटच्या ह्याच्यावरती. एंटरटेनमेंटचं, नाटकाचं काहीतरी चॅनल असलं ना, त्यामध्ये लगेच लोक पटापट पटापट सबस्क्राईब करणार. पण आमच्या चॅनलला जास्त लोक फक्त बघतात व्हिडिओ बघतात, व्ह्यूज जातात 4 लाख 5 लाख जातात, पण सबस्क्राईब करत नाही. हे खूप मोठी चूक आहे लोकांची. अहो ताई दादा, असं करू नका. चॅनलला तुम्ही सबस्क्राईबचा बटन आणि बेल नोटिफिकेशनला दाबवायचं. कारण की पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर नेहमी तुमच्यासाठी मार्गदर्शनासाठी एक वेगवेगळ्या प्रॉपर्ट्या आपण आणत असतो. ह्याच्यामध्ये प्लॉट सुद्धा असतात आणि फ्लॅट सुद्धा असतात. पण आज नेमकं काय घडलं माहिती का, आज तुमच्यासाठी रो हाऊस, अहो बंगला, इंडिपेंडंट बंगला आणलेला आहे. किती BHK असणार आहे, 3 BHK चा आहे. ओके, 3 BHK चा आहे. मी सांगतो, सगळं सांगतो. पण माझे हे जे व्हिडिओ आहे, तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या जिल्ह्यातून, कुठल्या शहरातून बघत आहे, तेवढं छोट एक कमेंट करून टाका. चांगलं वाटतं आणि बरं वाटतं. नंबर पण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. तुम्ही त्या नंबरला कॉल करण्यापेक्षा, आणि डिटेल संपूर्ण दिलेली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आज त्या बंगल्याची डिटेल संपूर्ण दिलेली आहे. आता तो जो बंगला आहे ना, कुठल्या लोकेशनला आहे. अहो ताई दादा, काय माहिती का, लोकांना असं वाटतं की एकदम चिल्लर भावामध्ये भेटलं पाहिजे, एकदम स्वस्तच भेटलं पाहिजे. असं घडतं का सांगा तुम्ही. तुमची पण स्वतःची प्रॉपर्टी पुण्यामध्ये असेल ना, आहे का नाही सांगा मला सांगा. पुण्यामध्ये तुमचं जुनं घर असेल तर तेवढं लिहून टाका की कुठं, कुठल्या एरियामध्ये आहे. नाही, विकायचं नाही, ते बोलत नाही. आणि कसं आहे की एक एक प्रॉपर्टीची डिटेल, एक एक प्रॉपर्टीची माहिती आपल्या या पुणे प्रॉपर्टीच्या तर्फे, पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज, प्रॉपर्टी नाही, पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल तर्फे भेटत असतील. पण लोक काय करतात माहिती का, चॅनलला सबस्क्राईब करत नाही. मग नंतर येतात नंतर 100% येतात.
आणि परत मला म्हणतात की साहेब त्या 12 लाखाचा रो हाऊस कुठे आहे? अहो साहेब, तो 20 लाखाचा तुम्ही व्हिडिओ बनवला तो कुठं आहे? अहो ताई दादा, तो व्हिडिओ बघण्याच्या अगोदर त्या अपलोड झालेल्या त्याची डेट बघा ना तुम्ही, किती म्हणजे किती महिने झाले असेल, किती वर्ष झाले असेल, ती प्रॉपर्टी राहणार का? आज पण 3 BHK हे 1000 स्क्वेअर फीटच्या प्लॉट वरती बांधलेले जे रो हाऊस आणलेले ते लगेच जाणार आहे, हे लक्षामध्ये ठेवा. आणि हे जे आहे, हे जे बिल्टअप म्हणजे बांधकाम झालेला एरिया साधारणपणे 1250 असणार आहे. ओके, 1250 आहे. सेपरेट 7/12 दिलेले, सेपरेट खरेदी खत दिलेले, कुठल्या पण बँकेचे 100% लोन होणारी अशी प्रॉपर्टी तुमच्यासाठी आज निदर्शनामध्ये मी आणून दिलेली आहे. आणि ही प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर तुम्हाला लोकेशन सांगतो मी. लोकेशन कुठला असणार आहे? अहो लोहगाव मध्ये आहे, लोहगावचा लोकेशन आहे. 3 BHK खूप मोठा झाला, एकदम मस्त पैकी एकदम चांगल्या लोकेशन मध्ये तुमच्यासाठी हे रो हाऊस. अहो सेपरेट 7/12, सेपरेट खरेदी कर. झोपडपट्टीमध्ये नाही, चांगल्या ठिकाणी आहे. झोपडपट्टीतल्या असतात 12 लाखाचे, 20 लाखाचे, 30 लाखाचे, 40 लाखाचे असतात. पण साधारणपणे ह्याची किंमत थोडीशी जास्त आहे. जास्त म्हणजे किती? अहो 55 लाखाची किंमत या रो हाऊसची ठेवलेली आहे मालकाने. 60 बोलत होते, पण आपण बोलले की एवढी का लावली साहेब? ते म्हटले प्लॉटचेच रेट तिथं एवढे चालू आहे, तर आम्ही ह्याची किंमत तुमच्यासाठी आणि तुमच्या व्ह्युअर्ससाठी फक्त 55 लाख ठेवणार आहे. तर मित्रांनो, ताई दादा आणि मंडळी बघणारी तुमच्यासाठी फक्त 55 लाख या रो हाऊसची किंमत ठेवलेली आहे. रो हाऊसचं लोकेशन सांगितलं तुम्हाला, लोहगावचं लोकेशन आहे. 3 BHK आहे, बिल्टअप म्हणजे बांधकाम झालेला, भिंत वगैरे जे स्लॅब वगैरे झालेला आहे तो 12,500 स्क्वेअर फीटच्या हिशोबामध्ये आहे. ओके, 12,500 नाही हो, 1250 स्क्वेअर फीटचा आहे. 12,500 बोलले तर कसला मोठा होणार आहे? 12,500 बरोबर ना? म्हणजे 10 गुंठेचा प्लॉट असणार आहे, काहीतरी असणार आहे तिथं. पण तोंडातून निघून जातं. 1250 धरून चाला, 1,250 स्क्वेअर फीटचा एवढं, बरोबर ना? आणि ही जी प्रॉपर्टी आहे खूप चांगल्या लोकेशनला आहे आणि बजेट मध्ये आहे. अहो बजेट काय, बँकेचे लोन, कुठल्या पण बँकेचे लोन होऊ शकतो. तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही, एकदम मस्त बँकेचे लोन होणार आहे. आणि तुमचा खरेदी खर्च 7/12 तुमच्या नावावरती होणार आहे. आणि बघायला गेलं आज पुण्यामध्ये बरेचशा अशा प्रॉपर्ट्या मौजूद आहे जे 7/12 सोबत भेटत आहे, पण त्यांचे रेट एवढे आहे की ढगाला. हिंदी में बोल सकते कि आसमान को मिल रहे, जमीन और आसमान का रेट हो चुका है. पण आज ज्या प्रॉपर्टी बद्दल मी चर्चा केली ना, ही प्रॉपर्टी खूप सुंदर आहे. पण त्याचा व्हिडिओ काढण्यात नाही आला का? मला तेवढा वेळ नाही. तुम्हाला माहिती प्रॉब्लेम काय येतं, वेळेचा खूप महत्व आहे. आणि आज मी म्हटलं की डायरेक्टली म्हटलं की चला आज काहीतरी आपल्या लोकांसाठी, सबस्क्रायबर लोकांसाठी आपण आणू. हा अजून एक सांगतो, आता तुम्हाला वाटणार की डायरेक्ट मालकाचा नंबर देणार आहे, तर मालक वगैरे नाहीये इकडे, कमिशन वरती असणार आहे खेळ हा. 2% जे काय असणार आहे 2% तुम्हाला कमिशन द्यायला लागणार आहे. आणि तुम्हाला यायचं असेल तर 1 दिवस पूर्वी, 1 दिवस पूर्वी तुम्ही कॉल करा, त्यांना विचारा की आम्ही येऊ शकतो का नाही. मग त्यानंतर तुम्ही डिसाईड करा. नाही तर लोक काय करतात माहिती का, आत्ता ताबडतोब आम्हाला बघायचे, आम्ही लातूर वरून आलेले, आम्ही औरंगाबाद वरून आलेले, आम्ही कराड वरून आलेले, सांगली वरून आलेले, असे लोक करत असतात. तर पहिला येण्याच्या अगोदर तुम्ही काय करायचे, फोन करायचे. तुम्ही नंबर दिलेले आहे खाली डिस्कशन बॉक्स मध्ये, कॉल करा, त्यांना संपर्क करा, अपॉइंटमेंट घ्या. आणि 1-2 प्रॉपर्टी तुम्हाला लोहगावचे ते दाखवू शकतात. त्यांचा कमिशन असतो, ऑफिस आहे त्यांचा, सगळं काही व्यवस्थित आहे. तर कवा येतात हे रो हाऊस खरेदी करायला 3 BHK? या लवकर. अजूनपर्यंत चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केला, अहो सबस्क्राईब करा ना. आता जाऊन पुणे प्रॉपर्टी न्यूज वरती डेली नवीन घराचे बोला, रो हाऊसचे बोला मी व्हिडिओ अपलोड करत राहतो. त्यामुळे विनंती करतो की सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑल करा. ओके.
चला भेटू आपण आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल सोबत. जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे.